तिथे दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाविकास आघाडीची आजही जागा वाटपावर बैठक होणार आहे। महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागा वाटप पूर्ण करणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तीनही पक्ष मिळून एकत्रित जागा वाटप जाहीर करणार आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं तोरण आपल्याला पाहायला मिळणार का? दीपक, आपण बघितलं मागील काही दिवसांपासून मॅरेथॉन बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरू आहेत। आज सुद्धा बैठक आहे आणि ज्यामध्ये सांगितलं जातंय की साधारणपणे 200 पेक्षा अधिक जागांवर तिन्ही पक्षांची सहमती झालेली आहे। 288 पैकी अशा काही मोजक्या जागा आहेत ज्यावर तिढा कायम आहे आणि त्यावर चर्चा होत आहेत। काल सुद्धा विदर्भातील काही तिढा असलेल्या जागांवर चर्चा झाली। आज सुद्धा ती चर्चा पुढे नेली जाणार आहे आणि पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये जागा वाटपाचा जो काही निर्णय आहे तो पूर्ण होऊन दसऱ्याच्या दरम्यान हे जागा वाटप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाहीर केलं जाईल। जर दसऱ्यापर्यंत तिढा असाच कायम राहिला काही जागांवर तर त्या तिढा असलेल्या जागा सोडून साधारणपणे 150 ते 200 जागांचं जागा वाटप हे दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केलं जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे काल जर आपण बघितलं तर नागपूर, त्यासोबतच वर्धा, बुलढाणा या 3 जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघाचा तिढा आहे त्या संदर्भात तिन्ही पक्षांकडून चर्चा झाली। काही असे मतदारसंघ आहेत जिथे पारंपरिक शिवसेना ठाकरे गटाचा मतदारसंघ आहे, तिथे काँग्रेसने दावा केला आहे। काँग्रेसचे काही पारंपरिक मतदारसंघ आहेत जिथे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने दावा केला आहे आणि त्यामुळेच तो तिढा सोडवला जातोय, ज्यामध्ये मेरिटनुसार हे जागा वाटप या तिढा असलेल्या जागांवर केलं जाईल। आणि जर हा तिढा असाच कायम राहिला तर जे वरिष्ठ नेते आहेत, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते यांनी हे ज्या साधारणपणे 25, 30, 35 जागा आहेत त्याचा तिढा सोडवतील। मात्र दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जाहीर करून तयारीला लागा अशा प्रकारचे आदेश सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना दिले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।